कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर। नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार। क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर। संपर्क 90 286 10 470। अशोकराव माने शिक्षण समूहाची डिजिटल क्रांतीकडे ऐतिहासिक झेप। ग्रामीण भागातील गुणवत्तेला आता ग्लोबल व्यासपीठ, चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन। तंत्रज्ञानाच्या वेगाने बदलणाऱ्या युगात ग्रामीण भागातील गुणवत्तेला जागतिक स्पर्धेत सक्षम करण्यासाठी अशोकराव माने ग्रुपने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे। वाठार येथील कॉलेज कॅम्पसमध्ये गुगल क्लाउड 3.0 आधारित डिजिटल कॅम्पस या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा उद्घाटन सोहळा दिमाखात संपन्न झाला। या उपक्रमामुळे दक्षिण महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्राला एक आधुनिक दिशा मिळाली असून विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला आता जागतिक स्तरावरील नवी साधने उपलब्ध होणार आहेत। सदर सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील ऑनलाईन स्वरूपात उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोकराव माने शिक्षण समूहाचे अध्यक्ष विजयसिंह माने होते। यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, संस्थेच्या संचालिका मनीषा माने, गुगल फॉर एज्युकेशनच्या प्रादेशिक प्रमुख निमिषा प्रभाकर, GN कुलकर्णी, कॅम्पस डायरेक्टर प्राध्यापक प्रवीण घेवारी, संचालिका प्राध्यापक डॉक्टर संगीता चौगले आणि स्किल डेव्हलपमेंट विभाग प्रमुख श्वेताली रांजणे यांची प्रमुख उपस्थिती होती। आपल्या डिजिटल संबोधनात चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की शिक्षण आता केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित राहिले नाही, ते डिजिटल तंत्रज्ञान आणि जागतिक ज्ञानव्यवस्थेशी जोडले जाणे ही काळाची गरज आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुगल क्लाउड 3.0 सारखी आधुनिक साधने उपलब्ध करून देऊन अशोकराव माने ग्रुपने त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक दूरदृष्टीपूर्ण पाऊल उचलले आहे। अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास तर वाढेलच, पण त्यांची जागतिक रोजगार क्षमताही वृद्धिंगत होईल। गुगल फॉर एज्युकेशन निमिषा प्रभाकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की डिजिटल शिक्षणामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद अधिक सुलभ आणि प्रभावी होतो। या माध्यमातून विद्यार्थ्यांना AI आणि क्लाउड कम्प्युटिंगचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून हे तंत्रज्ञान त्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज करेल। समित कदम म्हणाले, शिक्षण संस्थांनी बदलत्या काळानुसार तंत्रज्ञान स्वीकारणे अत्यावश्यक आहे। आजचा विद्यार्थी डिजिटल युगाचा प्रतिनिधी असून त्याला पारंपरिक शिक्षणासोबत आधुनिक कौशल्यांची जोड मिळणे गरजेचे आहे। ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य अशोकराव माने ग्रुप प्रभावीपणे करीत आहे। अध्यक्षीय भाषणात विजयसिंह माने यांनी स्पष्ट केले की जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी डिजिटल परिवर्तन स्वीकारणे अपरिहार्य आहे। विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि हायटेक सुविधा देणे हेच संस्थेचे प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले। प्रारंभी प्राध्यापक प्रवीण घेवारी यांनी आपल्या प्रास्ताविकातून संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीचा पट मांडला। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी डिजिटल कॅम्पस हा उपक्रम मैलाचा दगड ठरेल असे सांगून त्यांनी या प्रकल्पाची दूरदृष्टी स्पष्ट केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक गणेश लोळगे आणि गायत्री कदम यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉक्टर संगीता चौगले यांनी मानले। या कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी आणि हजारो विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।